काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथल्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्रानं 6, 7 आणि 8 जानेवारीला ग्लोबल ॲग्री 2017 या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान कळावं आणि शेतीतून प्रगतीसाठी वैज्ञानिक गोष्टींचं मार्गदर्शन मिळावं या हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पीक प्रात्यक्षिकं, पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन अशा उपक्रमांचा समावेश होता. वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहायला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आणि आकाशवाणी पुणे हे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते. 6 जानेवारी रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष वल्लभ बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल मेहर आणि ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे तसंच कार्यवाह रवींद्र पारगावकर उपस्थित होते. त्याशिवाय पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, पुण्यातील आत्माचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर यांच्यासह ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचीही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. अनिल मेहर यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका मांडली. आपल्या शेतीमधील उत्पादकता वाढावी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न केलेल्या खर्चामध्ये डबल व्हावं, त्याला दुप्पट पैसे मिळावेत, या दृष्टिकोनातनं यंदाच्या वर्षीपासून आपल्याला एक मार्केटिंग हा विषय आपण या ठिकाणी मुद्दाम चर्चेला ठेवलेला आहे. कृषी पणन आणि विपणन आणि ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड असा तो विषय आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी, पत्रकार, कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात योगदान देणारे अधिकारी, कृषी उद्योजक आदींना मान्यवरांच्या हस्ते ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वसुंधरा या त्रैमासिकाचं तसंच घडीपत्रिकेचंही प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विकेंद्रित स्वरूपात होणाऱ्या संशोधन यंत्रणेचं अमेरिकेलाही कौतुक आहे असं प्रतिपादन डॉक्टर किरण कोकाटे यांनी केलं. भारतामध्ये आपल्या देशामध्ये त्या मोठ्या जिल्ह्यांना 1च्या ऐवजी 2 कृषी विज्ञान केंद्र असावेत आणि त्यामध्ये ह्या नारायणगावचा नंबर लागला पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर गेली 4-5 वर्ष ही सातत्याने फार छान चांगल्या रीतीने जे अपेक्षित आहे, जे मॅन्डेट आहे कृषी विज्ञान केंद्राचं, त्या ह्याच्यामध्ये अधीन राहून ते काम कार्य करत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. चांगलं तंत्रज्ञान बांधावर पोहोचवणं हे कृषी विभागाचं काम आहे. हवामान बदलाच्या सध्याच्या काळात हवामानावर आधारित पीक सल्ला योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मत कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केलं. नवीन नवीन क्लायमेट चेंजमुळे, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणात होणारे सततचे बदल यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठे चॅलेंजेस दरवर्षी उभे राहत आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याला क्रॉप ॲडवायझरीज म्हणजे पिकाच्या बाबतीमध्ये आता काय पेरलं पाहिजे, काय कोणते खतं घातले पाहिजे, कोणती औषधं मारली पाहिजे, या क्रॉप ॲडवायझरी बरोबर वेदर ॲडवायझरी म्हणजे हवामानाविषयक शेतकऱ्यांना योग्य वेळी सल्ला हे देणं अतिशय उपयुक्त, अतिशय आवश्यक ठरलेलं आहे.
रवींद्र पारगावकर यांनी आभार प्रदर्शन केलं आणि उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला. आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरदराव सोनवणे, शरददादा सोनवणे हेही आले. त्यांनीही आपल्याला सगळ्यांना आपलं मनोगत व्यक्त करून शुभ आशीर्वाद दिले. मी आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात वैविध्यपूर्ण गोष्टींचा समावेश होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दालन, ठिबक सिंचनासह आधुनिक सिंचन पद्धती, सौर ऊर्जेवर चालणारी कृषीपूरक उपकरणं, नव्या पीक जातींची बी बियाणं, सेंद्रिय, रासायनिक तसंच जीवाणू खतं, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, सीडलिंग ट्रे, ब्लोअर, कृषीपंप, ट्रॅक्टर आदींची दालनं या प्रदर्शनात होती. विविध कृषी संशोधन संस्था, कृषीविषयक माहिती प्रसाराच्या संस्था, कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांनीही या प्रदर्शनातील आपल्या स्टॉल्सद्वारे शेतकऱ्यांना नव्या संशोधनाची, उपक्रमांची, उत्पादनांची माहिती दिली. शंभरहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. शेती आणि पूरक व्यवसायाशी संबंधित स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रदर्शनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानही सादर करण्यात आलं. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या स्टॉलवर आधुनिक बियाणं, अवजारं, खतं आदींची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. आमची प्रामुख्याने बटाटा शेती आहे. ह्या प्रदर्शनात आल्यामुळं मला शेतीविषयी बरीचशी माहिती मिळाली, उपयुक्त. त्याच्यात मी एक विचार पूर्ण केलेला आहे. जे मी फ्लडनी पाणी सोडत होतो ते इथं ड्रीपचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी आता ड्रीप आणि मायक्रो करण्याच्या तयारीत आहे. टोमॅटोसाठी एक क्लिपची योजना तिथे त्यांनी दाखवलेली आहे. साधारण एका झाडाला 3-3.5 हजार रुपये खर्च येईल. 50-60 पैसे ती क्लिप शेतकऱ्यांनी ती वापरली तर अधिक चांगलं होईल. आणि या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना कमी भावात सगळे अवजारे सगळे काय ते मिळते. सहयोग परिवारातर्फे मधुमक्षिका पालनाचा स्टॉल लावण्यात आला होता. पीक उत्पादनासाठी मधुमक्षिका पालनाचा कसा उपयोग होतो याची माहिती तिथे देण्यात आली. मधमाशी पालन शेतकऱ्यांनी, आदिवासींनी करावं, जेणेकरून शेतातलं उत्पादन 2.5 पटीपासून ते 21 पटीपर्यंत उत्पादनामध्ये वाढ होत असते. प्रत्येक पिकासाठी या मधमाशा खूप महत्त्वाच्या आहेत. ज्वारी, बाजरी, मका असेल 2.5 पटीनं वाढतो. डाळिंब उत्पादकांच्या बागेसाठी आपल्या मधमाशा पालन महत्त्वाचं आहे. प्रत्येक फुलाला फळ लागण्याची खात्री आपण मधमाशा पालनातून देऊ शकतो. भाग्यलक्ष्मी बायोसायन्सेस या कंपनीनं गायीचं शेण आणि मूत्राचा वापर करून तयार केलेली विविध सेंद्रिय खतं आणि अन्य उत्पादनं बाजारात दाखल केली आहेत. तो सेंद्रिय खतांचा वापर करत असताना गाईचं शेण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. आज 3000 गायींच्या गोठ्यातील शेणांच्या पासून बनवलेलं ॲग्रीफीड हे सेंद्रिय खत आज डाळिंब, द्राक्ष आणि इतर भाजीपाला पिकांमध्ये जवळजवळ 500 एकरच्या वरती चाचण्या घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. बदलणाऱ्या वातावरणामध्ये येणाऱ्या कालावधीत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. जगभरामधील खाणारा ग्राहक बदलत आहे. अंशविरहित शेतमाल ही आज ग्राहकाची गरज झालेली आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांचा गरज ही आज शेतकऱ्यांसाठी क्रमप्राप्त झालेला आहे. या उपक्रमातला सर्वात मोठं आकर्षण असलेला कार्यक्रम होता पीक परिसंवादाचा. शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या परिसंवादात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनीही वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं. टोमॅटो कीड आणि रोग व्यवस्थापन या परिसंवादात NARP पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर सुनील लोहाटे यांनी मार्गदर्शन केलं. बुरशीनाशक जे म्हणतो तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आता टोमॅटो सारखं पीक आहे, याच्यामध्ये 4-5 प्रकारचे जे मोठमोठे विविध प्रकारचे जीवाणू किंवा बुरशी असतात, यामुळे सुद्धा नुकसान होत असतं. याच्यामध्ये बुरशीपासून होणारे रोग वेगळे असतात, जीवाणूमुळे होणारे रोग वेगळे असतात, पुन्हा विषाणूमुळे होणारे
रोग वेगवेगळे असतात. तर हे फरक आपल्याला सुरुवातीला आपल्याला स्वतःला ओळखता आले पाहिजे, जे आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपण ओळखू शकतो. जीवाणूजन्य सुद्धा मोर रोग याच्यामध्ये येत असतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला झाड हे पिवळसर पडलेलं दिसतं किंवा झाड वाळायला सुरुवात झालेली दिसते. बऱ्याच वेळेला शेतामध्ये गेल्यानंतर पाणी जर कमी पडलं असलं तरी झाड सुद्धा आपल्याला पिवळसर किंवा वाळलेलं दिसतं. पण जर या रोगाचे लक्षणं त्याच्यामध्ये झाली तर आपल्याला पानावरती पिवळसर ठिपके आढळून येतात, पानाच्या कडा करपलेल्या दिसतात. महिला उद्योजकता विकास या परिसंवादात मार्गदर्शन करताना औरंगाबादमधल्या दिलासा संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा पाटील यांनी बचत गटांमुळे महिलांच्या यशाचा मोठा टप्पा गाठला असून त्यांचं सक्षमीकरण झाल्याची भावना व्यक्त केली. पण काय झालेलं आहे की गेले काही वर्ष ही जी बचत गटाची चळवळ सुरू झालेली आहे त्याच्यामुळे कधीही उंबरठ्याच्या बाहेर न पडणारी आमची ही जी भगिनी आहे ही आता एकत्रित झालेली आहे. आणि असे हे जे महिला मेळावे आहेत, कृषी विषयक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये ती हजेरी लावायला लागली आहे. आणि मला असं वाटतं की बचत गटाच्या चळवळीचं हे सगळ्यात मोठं यश आहे. शेळीपालन आणि चारा पिकांचं नियोजन या परिसंवादात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेळी सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर संजय मंड कमाले यांनी मार्गदर्शन केलं. शेळी हा जो प्राणी आहे, शेळी आणि मेंढी आम्ही इंग्रजीत त्याला म्हणत असतो, आपल्यापैकी बरेच मंडळी आहेत इंग्रजी समजणारी. द ॲनिमल्स विदाऊट फूड विदाऊट शेल्टर. त्यांना काहीही लागत नाही, कुठल्याही प्रकारचा विशिष्ट गोठा लागत नाही, बसायला पाट लागत नाही. जेव्हा आपण विदेशातनं शेळ्या आणल्या त्या वेगळ्या वातावरणात नव्हत्या, म्हणून ती एक पद्धती आली. पण माझ्या गावठी शेळीला काहीही लागत नाही, तिला लसीकरण लागत नाही, तिला औषध लागत नाही. म्हणजे ही जी शेळी होती की जी रोगप्रतिकारक होती, ज्या शेळीनं कितीतरी गरिबांचे संसार उभे केले. द्राक्षातील रोग नियंत्रण आणि उर्वरित अंश व्यवस्थापन या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय असलेल्या परिसंवादात पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर SD सावंत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. बॅसिलसचे की त्याचा साधारणपणे 1 ग्राम प्रति लिटर 2 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये ज्याच्यावरती रेसिड्यू असलेला बंच असेल तर त्या बंचवरती जर मी फवारला हा बॅक्टेरिया तर त्या बंचवरती किंवा मण्यांवरती किंवा देठावरची भुरी तर वाढत नाहीच, पण त्याचबरोबर त्या मण्यांवरच्या पृष्ठभागावर असलेली जी रेसिड्यू आहे ती त्याचा जर रेट ऑफ डिसिपेशन म्हणतो आपण की दिवसेंदिवस ती रेसिड्यू कमी होत जाते. पाडेगाव इथल्या ऊस संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके यांनी ऊसातील खोडवा आणि पाचट व्यवस्थापन या परिसंवादात ऊस उत्पादकांची पायाभूत ज्ञानाची बैठक परिपक्व असण्याचं महत्त्व सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतुके अनर्थ एका अविद्येने केला. आणि म्हणून विद्या ही महत्वाची आहे. मग ऊसाची विद्या ही आताची आहे का? तर अजिबात नाही. ऊस हा जितका जुना तितकं ऊसाचं तंत्रज्ञान जुनं, तितके ऊसाचे प्रश्न पण जुने. पण जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर हे पेरूनच ठेवलंय, फक्त आम्ही धांडोळा घेत नाही, ही आमची अडचण आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मंडळी, जर ऊसाची आम्हाला परिपक्व बैठक जर कळाली तर खऱ्या अर्थानं आम्हाला खोडवा ऊसामध्ये सुद्धा 100 टनाकडे जाता येतंय. हा भाग खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ऊसाचे प्रामुख्यानं 2 प्रश्न आहेत, हे पूर्वीपासूनचे आहेत, अजूनही आपल्या समोर आवासून उभे आहेत. आणि पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न म्हणजे कितीही प्रयत्न करा पण आमच्या ऊसाचं उत्पन्न काय अजून आम्हाला वाढवता आलं नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि जरी वाढवायचा प्रयत्न केला तरी आमचा उत्पादन खर्च वाढतो. आणि हे 2 प्रश्नांनी आम्हाला ग्रासलंय. पण मंडळी, त्याला जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे काय? असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आणि म्हणून हा अभ्यास महत्वाचा आहे. डाळिंबातील बहार व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादात संगमनेर येथील डाळिंब तज्ञ BT गोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. कुठून तरी गुटी आणणं, सुदैवाने देवाची कृपा म्हणा तुम्ही की आपल्या तालुक्यावरती सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्यामुळं ज्या झळ्या आहेत त्या झळ्या अतिशय कमी आहेत. आणि जिथपर्यंत ह्या सह्याद्रीचे तुम्हाला झळ्या प्रोटेक्ट करणारा एरिया मिळेल तिथपर्यंत तुमच्याकडे तेल्या नाहीये. त्याच्या पूर्वेला तुम्ही जर गेले तर तुम्हाला तेल्या बऱ्यापैकी बागांमध्ये आहेत. म्हणजे हे जे उन्हाळ्यातले जे झाडं आपल्या प्लॉटला ज्या वाचवतंय सह्याद्री,
ती एक तेल्या नसलेलं तुमचं मेन जे कारण आहे ते कारण आहे. म्हणून मी सांगेल, रोपं तुम्हाला जर घ्यायची असतील तर तुम्ही ह्या एरियाच्या बाहेर जाऊन रोपं आणू नका. आमची माती आमची माणसं. विविध प्रकारची पीक प्रात्यक्षिकही कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना पाहायला मिळाली. ऊस पाचटाचा वापर, फ्लावर कोबीची लागवड, मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर, वांगी, झेंडू, मिरची, कांदा, कलिंगड आदी पिकांची लागवड, टोमॅटोच्या विविध जातींची प्रात्यक्षिकं, मधुमक्षिका पालन आदी गोष्टी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. या ठिकाणी आल्याच्यानंतर आधुनिक शेती कुठल्या पद्धतीनं करायची त्यावरती जास्तीत जास्त भर दिला गेलेला आहे, की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना, सामान्यातले सामान्य शेतकऱ्यांपासून सर्व मोठमोठ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. याच पद्धतीने या ठिकाणी प्रात्यक्षिक पिकांचे प्लॉट तयार केले गेले आहेत आणि ते पाहण्याजोगे आहेत, की ज्याच्यातून शेतकऱ्यांना भरघोस असं उत्पन्न मिळू शकतं. पशुपालनासंदर्भातील काही बाबीही इथं आलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. शेळीपालन, गोपालन, टर्की पक्ष्यांचं व्यवस्थापन आदींबद्दल शेतकऱ्यांना थेट माहिती मिळाली. शेती करता करता जर शेळीपालन केलं त्यातून उत्पन्न पण चांगलं मिळतं, खत भेटतं आणि इथं आल्यानंतर ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत शेळीच्या याच्यामध्ये त्यातून जे उत्पन्न भेटतं, अजून त्यातून ज्या संकरित ज्या जाती आहेत त्या पण याची पण माहिती मला भरपूर यातून भेटलेली आहे. इथे प्रदर्शनात मला कॉलेजतर पिकांचे मार्गदर्शन झालेले आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे मुक्त संचार पद्धतीचे गोठा पद्धत, शेळ्यांचा मुक्त संचार पद्धतीचा गोठा पद्धत, जनावरांचे मिल्किंग पार्लर, त्याचप्रमाणे इथे पाहायला भेटलेल्या 2 नवीन जातीच्या गाया, थारपारकर पद्धतीची गाय आहे इथे, त्याचप्रमाणे गिर जातीची गाय आहे व गायांचा आमूलाग्र बदल. क्रांतीत हा देशासाठी दुधाचा परिवर्तन होणारा घटक, अर्थक्रांतीचा बदल हा मेन महत्वाचा आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तसंच नॅशनल फेडरेशन ऑफ ऑल इंडिया शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी या कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली आणि सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तिसऱ्या दिवशी ग्लोबल ॲग्री कार्यक्रमाचा समारोप झाला. राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल मेहर आणि ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, आझेप कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी कैलास घोलप तसंच दूरदर्शनच्या पुणे केंद्राचे अधिकारी सर्जेराव चौधरी आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्र आणि मार्केटिंग बोर्ड यांनी एकत्र आलं पाहिजे अशी गरज अनिल मेहर यांनी व्यक्त केली. आणि केव्हीके आणि जर मार्केटिंग बोर्ड जर लिंक झालं तर निश्चितपणे उत्पादित केलेल्या मालाला जास्तीत जास्त चांगला रेट लोकली आणि ग्लोबली असा मिळून देण्याचं काम साहेब आपल्याला करावं लागणार आहे. आमची माती आमची माणसं. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल वापर केला तर जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता वाढते असा सल्ला कैलास घोलप यांनी दिला. आज आपण इथे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून समतोल खताचा वापर, नुसताच सेंद्रिय खताबरोबर रासायनिक खतांचा जर वापर केला आणि समतोल खताचं मूलद्रव्यांचा जर वापर जर केला तर जमिनीची उत्पादकता, अन्नधान्याची उत्पादकता, जमिनीची सुपीकता वाढते. नारायणगाव, आंबेगाव, जुन्नर भागातला शेतकरी नीटनेटक्या पद्धतीने शेती करतो, त्यामुळे त्यांची शेतं आखीव रेखीव दिसतात असं निरीक्षण चंद्रकांत दळवी यांनी नोंदवलं. खेड, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव, मंचर ह्या परिसरामध्ये सातत्यानं येणं होतं आणि ॲग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट असल्यामुळं इथं राबणारा शेतकरी, इथं काम करणारे शेतकरी, तिथल्या शेती ज्या पद्धतीने इथं शेती करताना शेतकरी पाहतो, जर शेतामध्ये नजर जरी टाकली, म्हणजे येताना मी आता घाटातून जाताना खूप विहंगम अशा प्रकारचं दृश्य असतं. 2 घाट लागतात पुण्यावरून इथपर्यंत येताना आणि तिथून जेव्हा आपण खाली पाहतो घाटातून, तर ज्या पद्धतीनं नीटनेटक्या पद्धतीच्या शेती अगदी बांधाच्या कोपऱ्यापर्यंत, बांधापर्यंत चांगलं उत्पन्न देणाऱ्या आपल्याला शेत बघायला मिळतं. देशातल्या 561 कृषी विज्ञान केंद्रांपैकी फार थोडी केंद्र वरच्या दर्जाचं आणि अपेक्षेप्रमाणे काम करतात,
त्यात नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा समावेश आहे, अशा शब्दात डॉक्टर राजाराम देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. कृषी विज्ञान केंद्र हे खऱ्या अर्थानं अपेक्षेप्रमाणे कार्य करत आहेत किंवा लोकांची जी काही त्यांच्याकडून अपेक्षा होती, असं म्हणूया, शासनाची जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण पाडली. त्याच्यामध्ये निश्चितच अतिशय वरच्या लेवलला हे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आहे. यावेळी कृषी कार्यानुभव कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कृषी तंत्र निकेतनच्या 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रामोन्नती मंडळातर्फे तात्यासाहेब भुजबळ कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ग्रामोन्नती मंडळ कृषी शिक्षण संकुलाचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांनी आभार प्रदर्शन केलं आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. त्याचप्रमाणे पीक परिसंवादासाठी ज्या व्यक्तींनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. शेतीतून प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठीचा नवा दृष्टिकोन आणि नेमकं मार्गदर्शन मिळाल्याची सार्वत्रिक भावना इथून घरी जाताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात